नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये. आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे दाल तडकाची रेसिपी. यासाठी मी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, अशी मिरची मी चिरून घेतलेली आहे, लसूण आणि 2 बारीक टोमॅटो केलेले आहेत, बघू शकता अशा प्रकारे. आणि ह्यासाठी आपली तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून अर्धी वाटी घेतलेली आहे. कुकरमध्ये आपल्याला ती डाळ ट्रान्सफर करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे पाणी. जेवढं लागेल तेवढं पाणी आपल्याला डाळ शिजवण्यासाठी आपल्याला ते पाणी ॲड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे बारीक चिरलेला कांदा. तो अर्धा कांदा तुम्ही ॲड करा. जेवढा कांदा आपण चिरलेला आहे त्यातला अर्धा कांदा ॲड करायचा आपल्याला. त्यात 2 हिरवी मिरची जी आपण चिरून घेतली त्यातली अर्धी मिरची तिथे आपल्याला ॲड करायची आहे आणि थोडेसे टोमॅटो. हे सगळं ॲड केल्यानंतर यामध्ये आपल्याला काही इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत, जसं हळद आपल्याला त्यामध्ये ॲड करायची आहे थोडीशी, अर्धा चमचा. त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आपलं तेल, कुकिंग ऑइल अर्धा चमचा. आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. हे सगळं आपल्याला ॲड करून कुकरचं ढक्कन लावायचं आहे आणि छान व्यवस्थित 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. तर तोपर्यंत आपण तयार करूयात फोडणीसाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, बघू शकता. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत मोहरी. त्या छान तडकल्या की त्यात जिरं ॲड करायची आहेत आणि जो बारीक चिरलेला कांदा आपण अर्धा ठेवलेला आहे तो आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. आणि जी हिरवी मिरची पण आपण ठेवलेली आहे, साधारण अर्धी मिरची होती, एक मिरची 2 भागामध्ये आपण डिवाईड केलेली होती, तर ती मिरचीसुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करून द्यायची आहे. याला छान व्यवस्थित आपल्याला सॉटे करून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. जो लसूण आहे तो मी असा बारीक बारीक कट करून त्यात ॲड केलेला आहे, कारण जेव्हा दाल तडकामध्ये लसूण जेव्हा छान मोठा मोठा लसूण असतो ना, तो खायला खूप छान लागतो आणि त्याने टेस्ट पण खूप छान वाढते. तर हे सगळं आपल्याला छान बारीक व्यवस्थित असं बारीक केलेलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये, बघू शकता. म्हणजे एकदम असं भाजायचं नाही आहे, त्याला ट्रान्सपरंट भाजून घ्यायचं आहे. म्हणजे ट्रान्सपरंट त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो. अर्धा आपण डाळ शिजवताना आपल्याला घालायचं आहे आणि अर्धा इथे आपल्याला वापरायचा आहे. यालासुद्धा छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे, बघू शकता. त्यानंतर मी इथे ॲड केलेला आहे 1.5 चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळदी मी इथे परत ॲड केलेली आहे. यालासुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे. हा दाल तडका जर तुम्ही खाल तर तुम्हाला नक्की बाहेरच्या दाल तडक्याची आठवण येणार नाही. तुम्ही नक्की बनवून पहा. घरी कुणी पाहुणे वगैरे आले तर तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता. एक सिम्पलसी आणि एकदम छान अशी डिश बनून तयार होते, बघू शकता. मीठ ॲड केलेलं आहे मी चवीनुसार. यालासुद्धा आपण छान परतून घेऊयात. बघू शकता किती छान परतून घेतलेलं आहे आणि डाळ आपली ऑलमोस्ट शिजलेली आहे. तर डाळ आपल्याला छान व्यवस्थित यामध्ये थंड करून आपल्याला थोडीशी यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. छान व्यवस्थित डाळ शिजलेली, 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये खूप छान शिजते डाळ, बघू शकता. अशा प्रकारे जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही, आपल्याला असं मीडियमच आपल्याला डाळ जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे, त्याची कन्सिस्टन्सी. बघू शकता किती छान अशी डाळ बनून तयार झालेली आहे. वरतून छान गार्निशिंग करा. जी कोथिंबीर आहे छान बारीक चिरून मी त्यात ॲड केलेली आहे, बघू शकता किती छान ही दाल तडका बनून तयार झालेला आहे. तुम्ही असंही सर्व करू शकता, पण याच्यासाठी आणखीन एक प्रोसिजर आपल्याला करायची आहे. त्यामध्ये आपल्याला वरतून आपल्या दाल तडकाला आपल्याला तडका द्यायचा आहे. तर तडका पॅनमध्ये मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे लसूण आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. छान भाजून घेतले लसूण की म्हणजे त्याची टेस्ट आणखीन छान लागते. जेव्हा आपण वरतून पण तडका देतो ना तर त्याची टेस्ट खूप भारी लागते.
ही मिरची आपल्याला अशी ॲड करायची आहे त्यामध्ये. आणि वरतून आपल्याला ॲड करायची आहे कलरसाठी कश्मीरी लाल मिर्च. कश्मीरी लाल मिर्च आपण ॲड करू शकता किंवा नॉर्मल पण ॲड करू शकता, पण इथे कश्मीरी लाल मिर्च मी ॲड केलेली आहे. त्याने कलर खूप छान येतो. बघू शकता हे सगळं व्यवस्थित आपल्याला असं तेलात परतून घेतलं की आपल्याला जो आपला दाल तडका आहे त्यावरती असं पसरवून द्यायचं आहे. बघू शकता इतकी छान अशी ही दाल तडकाची रेसिपी लागते. बघू शकता किती छान दिसतं आहे हे दाल तडका. तर तुम्ही नक्की घरी बनवून पहा आणि आवडलं तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.